पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। लोकतंत्र मुख्यत्वाने एक सामाजिक संरचना आहे ज्याचे दोन अर्थ आहेत। पहिला मानसिकता, ज्या व्यवहाराने समाजातील अन्य स्तरातील लोकांकडे समानतेने आणि सन्मानाने बघायला हवे, आणि दुसरं हे की सामाजिक संरचनेत जाचक बंधने कधीच असू नयेत। मैं आज हरलोय भीमाबाई, हरलोय ग। आपल्या समाजात जास्तीत जास्त लोक बाजा वाजवतात, पण मला नाही वाटत की माझ्या पोरांनी तेच काम करावं जे आपल्यासाठी नेमून दिलं आहे। हे बाजा वाजवणारे पितात, दंगली करतात का आता आपला बाळा पण असंच करणार का? मला नेहमी वाटायचं एक चांगला बाप व्हावं। लोकांनी माझ्या मुलांना बघून म्हणावं, ते बघा रामजी सकपाळची पोरं चालली आहे। तो रामजी सकपाळ ज्यानं आपल्या जीवनात काही केलं की नाही माहित नाही, पण आपल्या पोरांसाठी खूप काही केलं। पण आज माझ्या जितेपणे माझ्या बाळानं पुस्तक फेकून माझ्या हातात घेतला। बाबा, जर तुम्ही मला मारलं ना, मी पोलीस कप्तान साहेबांना तुमचं नाव सांगेन, मी स्वतःचा गळा कापून घेईन। बाबा, जा तुम्ही इथून। यांना फक्त मुलं जन्माला घालता येतात, पण बाप बनल्यानेच कोणी बाप नाही बनू शकत ना। जर त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही तर असंच होणार ना। यांच्या मुलाने गळा कापून घेतला तरी यांना काय फरक पडणार? समजत नाही की यानं असं का केलं असावं। वाटतंय आपल्या संस्कारातच काही कमी राहिली का? असा विचार नका करू। बघा, माझ्याकडे बघा ना, समद ठीक होईल। वय बाळला चौहेत तरी काय हाय हो। काही असं तर नाही की बाळाला असं वाटतं की आपण त्याच्याकडे ध्यान देत नाही का? त्याला गैरसमज तर नाही झाला का आपण फक्त भीमाकडे ध्यान देतो? तुम्ही काय बोलताय? आपण जरा जास्तच लक्ष देतो ना। आता भीमा लहान आहे म्हणून त्याच्यावर आपण जरा जास्तच लक्ष देतो ना, पण जेव्हा बाळा लहान होता तेव्हा आपण त्याच्यावर लक्ष दिलंच होतं ना। पर भीमाबाई, अगं ही गोष्ट मी बाळाला कसं समजावं? अहो, एवढा विचार नका करू। सांगते ना, समजा ठीक होईल। आणि बाळाचा राग जेव्हा शांत होईल तेव्हा त्याला समजेल। बालाराम, अरे तुला म्हणलं होतं ना थोडीशी पी म्हणून। अरे तू लहान थोडाच आहेस की, थोडीशीच नशा असते घे। लवकर चला। हेच आहे ना तुझं घर?
हेच आहे घर. हेच आहे. अरे बरोबर पहिला आहे. थोडा थांब ए, रे. चला अरे कुठे जा? लागतोस हेच काय? घर ना? बाबाला बोलवू का? बाबाला बोलून त्याला दाखवूया की किती मस्त चला, जगतोय, चला, हा? चला इथून. चल. थांब बाळा. अरे बाबांना बोलो जरा आपण नाही चला माझ्या बाजूला. चला अरे चला ए, थांब. अहो चला ना. अहो इथे वाजवणं बंद करा. अहो मी सांगतोय ना, ऐका तरी. आलो. वाजो. बंद करा. सोड मला. मारला ना तुला तर मरून जाशील. काय हात रे करायचा नाही. वहिनी का तुझी मस्करी नाही. सोड. सामन्यांना पटकून मारील मी. अरे पिली थोडी आहे आपण. कशा बाई भांडण करतोय हा? हा? सुभेदार साहेब, सलाम साहेब. सलाम. सलाम साहेब. सलाम. हे चला चला. आता जाऊया इथून. चल. अहो चला इथून. चला. हा, माफ करा आम्हाला. सलाम पुन्हा सलाम तुम्हाला. चला अरे याचा एक भाऊ होता ना, असं वाटते बाजा वाजवायला गेलंय. मला ना आता मोठ्या भावाची लाज वाटते. तशी बी आपली नाचक्की होतच राहते आणि त्याच्यामुळे आणखीनच झाली. आता या दोघांचं कसं होणार? आणखीन काय करणार आहेत यांच्यासारखं लोक. मारशील वय मारशील. ये मार ये मार ये. आनंद दादा, होय समजव तुझ्या भावाला, नाहीतर मार खायला आमचा. आनंद दादा यांच्याकडे लक्ष न ग देऊस. तू चल आता. भीम हात सोड भीम, धावतोच यांना माझा इंगा. आनंद दादा, रात्री बाळा दादाला बघून बाबा आधीच लय दुखी आहेत आणि तू बी मारामारी करशील तर आपल्याला शाळेतनं काढून टाकतील. मग बाबा अजून दुखी होतील. बरोबर बोलतोयस भीम. या बाळदादामुळे आपल्या समद्यांना भोगावं लागतंय. आईला, बाबांना, मला, तुला, समद्यांना. चल. मी हे म्हणत होतो की मुलांमध्ये शिक्षणाविषयी जागृती आणण्यासाठी आपल्याला एक अभियान राबवण्याची गरज. भीमराव, बाळा कुठे आहे? त्यो नाही आला. का? त्याची तब्येत तर बरी आहे ना? त्यो आता नाही येणार. बघा, आता फीची व्यवस्था झाली तर विद्यार्थीच गायब. असंच एक एक करून तुम्ही शिक्षण सोडून द्याल. अरे मला तर पहिल्या दिवसापासून माहित होतं तुमच्यासारख्या लोकांची वृत्ती बदलत नाही. सुरुवात झाली आहे, आता जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही गुरुजी. अरे हो, बाकी त्या विषयावर आपण नंतर बोलूया. गुरुजी, मुख्याध्यापक सरांनी असं बोलायला नको होतं. हो, पण तुझ्याजवळ पण याचं उत्तर हवंय ना? गुरुजी, आत येऊ? या.
हे सगळं काय? शिकणार गुरुजी. बाकी सगळे पळाले तर पळू देत, पण भीमराव कधीच पळणार नाही. मी इतकं शिकन की एक दिवस तुम्हाला माझा अभिमान वाटेल, या शाळेला अभिमान वाटेल. बाबा म्हणतात लिहून दिल्यावर समोरच्याचा विश्वास वाढतो. म्हणून गुरुजी विश्वास ठेवा. भीमराव तुमच्या शाळेत न जाईल तेव्हा तुमचं आणि तुमच्या शाळेचं नाव मोठं करेल. येतो म्या. आता तरी तुम्ही मानाल ना मुख्याध्यापक सर, या मुलात काहीतरी आहे. नाहीतर विचार करा, एवढ्या वर्षात तुमच्या जवळ कितीतरी अर्ज आले असतील. त्यात मुलांनी पोटदुखी, डोकेदुखी आणि ताप यासारखी कारणं बनवून तुमच्याकडून सुट्टी घेतली असेल. मला सांगा, आतापर्यंत कुठल्या मुलाने असं संकल्पपत्र दिलंय का? कुठल्या तरी मुलानं असं सांगितलंय की मी तुमचं नाव मोठं करेन? उजेड कुठल्या दिव्यातून येतो या गोष्टीनं काय फरक पडतो? आणि कुणाला याचं काही घेणं देणं पण नाही. महत्वाचं हे आहे की अंधार दूर होतोय. आपण शिक्षक आहोत मुख्याध्यापक सर, आणि या दिव्यांना सुरक्षित ठेवायची जबाबदारी आपली आहे. भीमराव, गुरुजी, मी हे लक्षात ठेवीन. ज्या दिवशी तू या शाळेचे नाव उज्ज्वल करशील त्या दिवशी मी तुला या सर्वांसमक्ष वचन देतो की मुला तुझं नाव या शाळेच्या प्रवेशद्वारावर लिहिलं जाईल, ज्यामुळे या जागेला आणि या शाळेला तुझं सदैव स्मरण राहील. पण तूही हे लक्षात ठेव की ज्या दिवशी तू हिम्मत हरशील तेव्हा शाळा सोडायच्या आधी माझ्याकडे नक्कीच ये. आणि तुझा हा कागद घेऊन जायला विसरू नकोस. मी हा सांभाळून ठेवेन. नमस्कार. आलास तू? घे खा. आजपर्यंत अशी मिठाई कधी खाल्ली आहेस का तू? वय, आम्ही मऊ मध्ये होतो तेव्हा माझे बाबा लई मिठाई आणायचे. शेठजी, आम्ही अशा मिठाई खाल्ल्यात की त्या तुम्ही बी नसतील खाल्ल्या. अच्छा. बाबा मला लय मानतात, माझ्यावर लय प्रेम करतात. मग सोडतो कायस आपल्या बाबांना? जा त्यांच्याजवळ. ते मला शिकवायला बघतात आणि मला नाही शिकायचंय. मला पैसे कमवून त्यांची मदत करायची आहे. तेच तर मी म्हणतो, आनंदाला पण बोलवून घे. दोघे भाऊ मिळून काम करा, पैसे कमवा.
आणि बाबांची मदत करा. बाबा लय रागवतात आम्ही काम केलं तर. अरे ते तर सगळेच आई वडील रागवतात, पण खांद्यावरचं ओझं कमी झालं तर कोणाला नाही आवडणार. आनंदाला पण सोबत घेऊन ये. आता तू जा, जाऊन अभ्यास कर. जा. अच्छा थांब थांब थांब, हे घे अजून एक. जा. बाळानंतर आनंदा, मग भीम. पुरंजन भाऊ, बाळाचं नवीन नाटक सुरू झालंय आता. बाप आहे म्या, त्याला चुकीच्या मार्गावर जाताना कसं काय बघू. मला समजत नाही की त्याला कसं समजावू, घरी घेऊन येऊ. मला तर भ्या वाटायला लागले. तुम्ही बोलला होता ते खरं तर नाही. बाळाला असं वाटतंय का की आता त्याच्यावर आपण कमी प्रेम करतो, त्याच्यावर कमी लक्ष देतो म्हणून, त्यामुळे चुकीचा मार्ग निवडला असावा. रामजी, बाळाला प्रेमाने समजावून बघतो, समजेल. पोरं आहे, त्यांना प्रेमाची भाषा लगेच कळते. तुला काय वाटतं, आम्ही त्याला समजावलं नाही? लई समजावलं, पण काही असर नाही. बस एकच हट्ट आहे, अभ्यासात मन नाही लागत, बाजा वाजवायचा आहे. हे काम तर आपल्या समाजात आपलं नशीब समजून खूप जण जात असतात. अरे पर जीवनात पुढे जायचं असेल तर शिकून सवरून पुढे जाता येतं. ही गोष्ट त्याच्या डोक्यात कोण घालेल? काय करू म्या? पुरंजन भाऊ आपल्या पोरांना कोणती बी गोष्ट, भले ती छोटी असो मोठी असो, इतकी चांगली समजावतो ना की असं कुणी असेल की नाही कुणास ठाऊक या जगात. पण असं का होतंय कुणास ठाऊक. बाळा या समजाचा चुकीचा अर्थ का काढतोय, पण आमच्याकडं त्याला समजावण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. आनंद दादा, उघडून दे ना. भीम, पुरी भाजी हाय बघ, आपल्या आवडीचं जेवण हाय, घे. भीम, आनंद, मला बी तुमच्या मधली थोडी थोडी पुरी द्या ना. नेहमीच असं करतोस दादा, आपल्या जवळचं खाऊन घेतो ना आमच्या वाटचं मागतो. लाज पण नाही वाटत. सर्वात मोठा असून लहान असल्यासारखा वागतोय. जाऊ दे ना आनंद दादा. हे घे दादा, आणखी एक घे ना. अरे रे, घे ना. घे माझी बी घे. तू पण काय ध्यानात ठेवशील, तुझी लहान भाऊ कशी आहेत. अच्छा, अरे तुम्ही लोक नसतील तर मी उपाशीच राहीन ना. काय रे भीम? आनंद दादा, मला नाही खायची पुरी. भीम, बाळादादाचा विचार करून तू जेवण सोडतोस वय. जेव्हा त्यालाच आपली चिंता नाही तर तू का काळजी करतोयस. ये खा. नाही, तुला नाही खायचं तर नको खाऊस, मी तर खाणार. तुम्हा समन्यांना वासा उचलून उचलून आणेल ना. काय झालं? कुठं हरवलायस?
गुरुजी, बाळादादा आमचं ऐकतच नाही. तो बाजा वाजवायला जातो. हे बघ भीम, जर कोणी तुझं म्हणणं ऐकत नसेल याचा अर्थ हा आहे की ते तुझ्याशी सहमत नाहीये. तरी पण तुला असं वाटतं की तुझं म्हणणं बरोबर आहे, तर त्याला तुझं मत पटव. तसंही सगळ्या मोठ्या माणसांनी आपली गोष्ट ऐकण्यासाठी जगाला भाग पडायला लावलंय. पण कसं गुरुजी? ते तर तुलाच ठरवावे लागेल भीम. प्रत्येक व्यक्तीला कोणाची सहमती मिळवण्यासाठी स्वतःची तयारी करावी लागते, स्वतःचे तर्क द्यावे लागतात. यात बरेचसे लोक अपयशी होतात, पण जे यशस्वी होतात ना तेच महान बनतात. समजलं?